आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रणाली, वर्षावर दाखल झालेले आहेत मिलिंद देवडा, पुढच्या काही वेळामध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे, काय अधिक माहिती? मिलिंद देवरा हे साधारण येऊन एक 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। मुख्यमंत्री आज स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमामध्ये होते, ते दिंडोशीहून निघालेले आहेत। आता कुठल्याही क्षणी खरं तर येत्या 5-10 मिनिटात ते इथं वर्षा या बंगल्यावर पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत मिलिंद देवरा यांचा प्रवेश होईल। आपण माझ्या मागच्या बाजूला संपूर्ण तयारी बघू शकता आहात। या ठिकाणी मोठं मैदानाच्या आतमध्ये एक छान असं मंडप टाकण्यात आलेला आहे, तिथं खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि थोड्या वेळातच हा सगळा प्रवेशाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचं नाव आहे। काँग्रेसला खरं तर जरी आता त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्यामुळे हे कुणी मान्य करत नसलं तरी देवरा कुटुंबीय आणि मिलिंद देवरा यांचं मुंबई विशेषतः दक्षिण मुंबईतलं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे। ते या ठिकाणून खासदार म्हणून निवडूनही आलेले होते। गेल्या 2 टर्म जरी त्यांचा पराभव झालेला असला तरी या भागातलं जे एक सोबो कल्चर म्हणतात, साऊथ बॉम्बे कल्चर जे म्हणतात, त्या कल्चरमध्ये ते वाढलेले असल्यामुळे इथले जे बिझनेसमॅन आहेत किंवा इथले जे व्यापारी आहेत, इथले जे विविध लोक आहेत त्यांच्या ते अतिशय जवळचे आहेत। अनेक प्रकारच्या संघटनांना कायम त्यांची मदत होत असते आणि त्यामुळं कुठेतरी शिवसेनेला या सगळ्याची मदतच होणार आहे। मिलिंद देवरा यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा एक मोठा समूह आहे। जवळपास 6 नगरसेवक ज्यांची नावं सुद्धा आपण न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे, प्रवेश करत आहेत, जे माजी नगरसेवक झालेले आहेत। आता मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळं हे 6 नगरसेवक सुद्धा, माजी नगरसेवक सुद्धा आज मिलिंद देवरा यांच्याबरोबर प्रवेश करतायत। इतकंच नाही तर आणखी काही जण आहेत, कार्यकर्ते, बरेच पदाधिकारी सुद्धा आहेत, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी प्रवेश करणार आहेत। आपण पाहतो या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे ती बऱ्यापैकी झालेली आपल्याला बघायला मिळते आणि कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री आल्यानंतर ही संपूर्ण प्रवेशाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल। मिलिंद देवरा यांनी सकाळी राजीनामा दिला आणि त्यानंतरच खरं तर गेले 2 दिवस चर्चा सुरू होती की मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, परंतु आज सकाळी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाला आणि आता थोड्या वेळात प्रणाली, एका बाजूला आश्चर्य, एका बाजूला शंका, असं चित्र ही बातमी आल्यानंतर निर्माण झालं अनेकांच्या मनात। ते असं आश्चर्य की 55 वर्षांचं नातं होतं काँग्रेस सोबतचं देवरा कुटुंबाचं, ते कसं काय असं संपलं? आणि दुसरा शंकेचा विषय असा की म्यूट अवस्थेतच मिलिंद देवरा गेले काही महिने, काही वर्ष बघायला मिळाले काँग्रेसमध्ये असताना, तर शिवसेनेला त्याचा कसा आणि किती फायदा होईल, कसं त्यांना स्थान दिलं जाईल, तर या सगळ्याविषयी काय सांगू शकाल? खरं तर आपण बघितलं तर गेल्या 2 टर्म म्हणजे 2014 आणि त्यानंतर 2019 या दोन्ही कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर जे काही या परिसरातलं विशेषतः दक्षिण मुंबईतलं जे काही समीकरण आहे ते बदललेलं बघायला मिळालं। या भागामध्ये शिवसेनेचे उमेदवार, खरं तर ते युतीचे उमेदवार होते, अरविंद सावंत हे निवडून आले आणि त्यांच्या निवडून येण्यामध्ये कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा असल्याचं बोललं जात होतं आणि त्यामुळं त्याच भरोशावर अरविंद सावंत हे 2दा जिंकून आले असं या भागातल्या लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं ज्यांच्या बरोबर भाजप असेल तोच उमेदवार जिंकून येईल अशी एक चित्र या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झाले। कारण त्यापूर्वी मिलिंद देवरा या ठिकाणून निवडून येत होते, त्यांचा या भागामध्ये प्रभाव होता। त्याच्यापूर्वी त्यांचे वडील या भागातून निवडून यायचे, जे केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचलेले होते। त्यामुळे अरविंद सावंत 2014 पूर्वी जर आपण बघितलं तर 2014 पूर्वी हा संपूर्ण काँग्रेसचा गड मानला जात होता। कारण या भागामधली जर आपण एकूण लोकसंख्या बघितली तर मुस्लिम पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतो, त्याचबरोबर मुंबईतला अप्पर क्लास जो आहे आपण ज्याला म्हणतो तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतो आणि असं असताना केवळ नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे शिवसेनेचा उमेदवार 2 टर्म जिंकून आलेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी ज्यांच्याबरोबर भाजप असेल तो जो आहे तो नेता जिंकून येईल किंवा तो उमेदवार जिंकून येईल असं चित्र। काही क्षणासाठी आपल्याला